नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या फार्मर्स वर्ल्ड या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे। तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा अतिशय महत्त्वपूर्ण आहे। तर थांबा मित्रांनो, व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, कारण की आजचा व्हिडिओ हा शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे। कारण की सरकारने आता नवीन योजना सुरू केली आहे, ज्यामध्ये 4 लाखांपर्यंत शेती करण्यासाठी अनुदान देत आहे। तर या योजनेबद्दल सविस्तर माहिती आज आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आर्थिक स्थैर्य आणि सिंचन सुविधांच्या विकासासाठी राज्य सरकारने राबवलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंब योजना आशादायक ठरत आहे। विशेषतः अनुसूचित जाती आणि नवबौद्ध शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी ही योजना महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असल्याचे दिसून येत आहे। महाराष्ट्रात कृषी क्षेत्र हे अर्थव्यवस्थेचा कणा असले तरी अनियमित पाऊस आणि सिंचनाच्या अपुऱ्या सुविधांमुळे शेतकऱ्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागत आहे। या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सुरू केलेल्या या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळत असून त्यांच्या शेतीची उत्पादकता वाढवण्यास मदत होत आहे। योजनेचे महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य म्हणजे नवीन विहीर खोदकामासाठी दिले जाणारे 4 लाख रुपयांपर्यंतचे अनुदान, जुन्या विहिरीच्या दुरुस्तीसाठी 1 लाख रुपयांपर्यंत आर्थिक मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे। याशिवाय शेततळ्यांच्या प्लास्टिक अस्थिरीकरणासाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 90% किंवा कमाल 2 लाख रुपयांपर्यंत अनुदान दिले जाते। या सुविधांमुळे शेतकऱ्यांना पाणी साठवणूक आणि व्यवस्थापक अधिक कार्यक्षमतेने करता येत आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील यांच्या मते या योजनेमुळे अनेक शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडून आला आहे। सिंचन सुविधांच्या विकासामुळे त्यांच्या शेतीचे उत्पादन वाढले आहे असून त्यांचे आर्थिक उत्पन्न स्थिर झाले आहे। विशेषतः कमी पावसाच्या भागातील शेतकऱ्यांना या योजनेचा मोठा फायदा होत आहे। योजनेची व्याप्ती लक्षात घेता 0.40 हेक्टर ते 6 हेक्टर शेतजमीन असलेले शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात। यामुळे लहान आणि मध्यम शेतकऱ्यांना विशेष लाभ या योजनेचा होणार आहे। अर्ज प्रक्रिया सुलभ करण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर ऑनलाईन अर्ज स्वीकारले जातात, जिथे शेतकरी आवश्यक कागदपत्रे आणि शेतजमिनीची माहिती अपलोड करू शकतात। राज्यातील शेती क्षेत्राच्या विकासात या योजनेचे मोठे योगदान महत्त्वपूर्ण ठरत आहे। विशेषतः दुष्काळी आणि कमी पावसाच्या भागातील शेतकऱ्यांना सिंचनाच्या सोयी उपलब्ध करून देण्यात या योजनेची भूमिका महत्त्वाची ठरत आहे। शेतकऱ्यांना पाणी व्यवस्थापनाच्या आधुनिक पद्धती अवलंबण्यास प्रोत्साहन मिळत असून पाण्याचा कार्यक्षम वापर होण्यास मदत होत आहे। कृषी तज्ञांच्या मते या योजनेमुळे शेतकऱ्यांना केवळ आर्थिकच नाही तर शेतीच्या आधुनिकीकरणासाठीही संधीही मिळत आहे। शेततळी आणि विहिरींच्या माध्यमातून पाणी साठा वाढवून शेतकरी 12 महिने पूर्ण वर्षभर शेतकरी शेती करू शकतात। यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ देखील होईल, शेतीचा विकासही होत राहील। योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी अनेक शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले आहे। योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीमुळे अनेक शेतकऱ्यांचे जीवनमान सुधारले आहे। मात्र अजूनही अनेक पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत। त्यामुळे कृषी विभागाने अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत या योजनेची माहिती पोहोचवण्यासाठी जनजागृती मोहीम राबवली आहे। जनजागृती मोहीम राबवणे हे अत्यंत गरजेचे आहे, कारण प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत या योजनेची माहिती सविस्तर मिळाला पाहिजे, तेव्हाच प्रत्येक शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकेल। शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे। अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जसे की जात प्रमाणपत्र, शेतजमिनीचे दस्तऐवज, आधार कार्ड, बँक खात्याची माहिती इत्यादी सादर करावे लागतात। अर्ज मंजूर झाल्यानंतर अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते। ही अत्यंत खूप महत्त्वाची गोष्ट आहे की फॉर्म सबमिट झाल्याच्या नंतर काही कालांतराने, म्हणजे काही नाही 2-3 दिवस तर नाही लागणार, पण काही कालाने तुमच्या अकाउंटला ती योजनेचे अनुदानाचे पैसे जे आहे ते तुमच्या खात्यात जमा होऊन जाईल। या योजनेमुळे शेतकऱ्यांना स्वावलंबी होण्याची संधी मिळत असून त्यांच्या आर्थिक विकासाला चालना मिळत आहे। शेतीतील आधुनिक तंत्रज्ञान आणि पाणी व्यवस्थापनाच्या प्रगत पद्धतीचा वापर वाढल्यामुळे शेतीची उत्पादकता वाढत आहे। यामुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होत असून ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळत आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंब योजना ही शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे। या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळत असून त्यांच्या शेतीचा विकासही होत आहे। त्यामुळे पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा आणि स्वतःच्या आर्थिक प्रगतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे।